कधीकधी आयुष्यात क्वेश्चन येतो, नातं टिकवायचं की स्वतःला. ही चॉईस खूपच टफ वाटते, कारण आपण मनापासून एखाद्या नात्यावर इन्व्हेस्टेड असतो, प्रेम, विश्वास आणि वेळ देतो. पण जर नात्यात सतत स्ट्रगल, सॅक्रिफाईस आणि फोर्स्ड ॲडजस्टमेंट होत असेल, तर मनात कन्फ्युजन निर्माण होतो. आपण दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःला कॉम्प्रोमाइज करतो का? किंवा सेल्फ रिस्पेक्ट आणि हॅपीनेस जपतो का? सुरुवातीला लक्षात ठेवा, हेल्दी रिलेशनशिप म्हणजे रेसिप्रोकल रिस्पेक्ट. जर नातं मेंटेन करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती ॲडजस्ट करत असेल, तर लाँग टर्म रिसेंटमेंट आणि इमोशनल ड्रेन होतो. दुसऱ्या शब्दात, नातं टिकवणं म्हणजे स्वतःला हानी पोहोचवणं होऊ नये. सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट ही प्रायोरिटी असली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, कम्युनिकेशन आणि बाउंड्रीज. जेव्हा आपण ओपन डिस्कशन करतो, अपेक्षा स्पष्ट करतो आणि पर्सनल बाउंड्रीज ठेवू, तेव्हा नातं टिकवणं शक्य होतं आणि स्वतःला हार्म होत नाही. उदाहरणार्थ, पार्टनरला सांगणं की मला माझ्या हॉबीज आणि पर्सनल स्पेसची गरज आहे. हे सेल्फिश नाही, तर लाँग टर्म रिलेशनशिपसाठी इम्पॉर्टंट आहे. तिसरं, इमोशनल इंटेलिजन्स आणि एम्पथी. नातं टिकवण्यासाठी ॲडजस्टमेंट आवश्यक असतो, पण ते रेसिप्रोकल असलं पाहिजे. दोघं एकमेकांच्या ग्रोथ, हॅपीनेस आणि नीड्सला रिस्पेक्ट करत असतील तर नातं हेल्दी राहतं. जर ॲडजस्टमेंट वन साइडेड असेल, तर स्वतःची व्हॅल्यू कमी होऊ लागते. चौथं, सेल्फ अवेअरनेस. आपण स्वतःला किती टाईम, एनर्जी आणि इमोशनल स्पेस देत आहोत हे इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. जर नातं मेंटेन करण्यासाठी सतत कॉम्प्रोमाइज करत आहोत आणि स्वतःची हॅपीनेस इग्नोर करत आहोत, तर लाँग टर्म मेंटली आणि इमोशनली वीक होतो. पाचवं, प्रायोरिटाईज लाँग टर्म हॅपीनेस. शॉर्ट टर्म कम्फर्ट किंवा फिअर ऑफ लुझिंग रिलेशनशिप यासाठी स्वतःला सॅक्रिफाईस करू नका. जर नातं आपल्याला कंटिन्युअसली अनहॅप्पी करत असेल, तर त्यातून दूर राहणंच योग्य आहे. सेल्फ रिस्पेक्ट आणि इनर पीस ही फाउंडेशन आहे, आणि ती नसल्यास रिलेशनशिप सस्टेनेबल राहत नाही. सहावं, डिसिजन मेकिंग अप्रोच. इव्हॅल्युएट करा. नातं आपल्या पर्सनल ग्रोथला सपोर्ट करताय की नाही, आपण आनंदी आहोत का, आणि ॲडजस्टमेंट हेल्दी आहे का, ह्या पॉइंट्स लक्षात घेऊनच निर्णय घ्या, नातं टिकवायचं की स्वतःला. हे डिसिजन इमोशनल रिॲक्शनवर नाही, तर कॉन्शियस थॉटवर आधारित असावं. शेवटी आन्सर सिंपल आहे, स्वतःला जपणं ही प्रायोरिटी असावी. रिलेशनशिप म्हणजे दोघांच्या म्युच्युअल रिस्पेक्ट आणि हॅपीनेसचं कॉम्बिनेशन आहे. जर नातं आपल्याला कंटिन्युअसली हर्ट करत असेल किंवा आपली व्हॅल्यू कमी करत असेल, तर स्वतःला सोडणं आणि हील होणं आवश्यक आहे. सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट नसलं तर रिलेशनशिप सस्टेनेबल होऊ शकत नाही. आता कॉमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही कधीही अशा डिसिजनचा सामना केला आहे का? स्वतःला निवडायचं की नातं टिकवायचं? आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन